नगर त्याचे नाव पंढरपूर, तेथील मोकाशी उभासी विटेवर पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागातीर, बोलती साधू संत जीवा वाटे हुरहुर. तुम्ही संत मायबाप एवढा उपकार करा, न्या मज तेथवरी दाखवा दिनाचा सोयरा. मज नाही हातपाय डोळा पडले झापड, करणे बधीर झाले वाचा बोले बोबड. नाक मुक गळू लागले लाळ आणि शिंबूड, श्वाना परी गती झाली अवघे करती हाडहाड. साधू संत मायबाप जे का दयेचे सागर, भावाचे मुख्य स्थान भक्तीचे माहेर. तिही केले कृपादान मस्तकी ठेवेला कर, माया मोहनी रसली शुद्ध झाले कलेवर. बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट, भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली बाट. नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट, एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. तुम्ही संत मायबाप एवढा उपकार करा, न्या मज तेथवरी दाखवा दिनाचा सोयरा. परमपुरुष शौरी पांडुरंग मुरारी, कमल नयन कान्हा गोपिका चित्तहरी. प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवामी, सदै धवल हासं विठ्ठलं. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. तुझे चरण संतांची, तुझे चरण संतांची, कृपा झाली कथेचा विस्तार. बाबाजी ससुरू ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. गजानन भूत गणाधी सिवितं कपित जंबू फलचारु भक्षणं उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपंकजं. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे, वसत्व मम जिह्वाग्रे सर्व विद्यां प्रदा भो. गोरक्ष जालंधर चरपटा षाड्भंग कानि विमच्छिन्नराध्य, सौरंगी रेवानक वर्ते संज्ञा भूम्यांबवरुणवनाथ सिद्धः. नर्मदायै नमो प्रातः, नर्मदायै नमो निशिः. नमस्ते नर्मदे देवी त्राहि मां भवसागरात्, नमस्ते गोदावरी देवी त्राहि मां भवसागरात्. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमो. नीलांजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं, छाया मार्तंड संभूतं तन्नमामि शनैश्वरं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला. सेवक झालो, सेवक झालो, सेवक झालो, सेवक झालो. देवेला सेवक झालो, सेवक झालो, सेवेला सेवक झालो, सेवक झालो. लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, निज चरणा स्वामी. तुकया देवा, तुकया देवा, अहो स्वामी. तुकया देवा, तुकया देवा. मृत्युलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर, तेथील मोकाशी उभासी विटेवर पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागातीर. बोलती साधू संत जीवा वाटे हुरहुर. तुम्ही संत मायबाप एवढा उपकार करा, न्या मज तेथवरी दाखवा दिनाचा सोयरा. प्रस्तुत प्राप्त समय प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांतिब्रह्म एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा किंबहुना ध्रुवपदासह 5 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा आंधळा, पांगळा, मुका आणि बहिरा या 4ही प्रकरणातला हा अभंग. विठ्ठल
सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. आमचे असणारे परममित्र हरिभक्तीपरायण श्री योगेशजी महाराज जाधव यांनी आपल्या जीवनामध्ये वारकरी संप्रदायाची सेवा करत असताना करविता व्रत अर्ध पुण्य जोडे या न्यायाने स्वतः ते वारीचं व्रत वैकल्य करतात आणि आपल्याबरोबर इतरांना सुद्धा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी ते घेऊन जातात. आणि म्हणून ज्यांच्या जीवनामध्ये अतिशय शुद्ध अशा पद्धतीचा संकल्प आहेत, या संकल्पामधून परमपूजनीय श्री महाराजांनी अतिशय वैभवशाली पद्धतीनं या दिंडीचं नियोजन केलेलं आहे. आणि वैभवशाली नियोजन असल्यामुळेच अतिशय वैभवशाली अशा मंदिरामध्ये येऊन आज आपण या ठिकाणी थांबलेलो आहेत, नाही का? अतिशय सुंदर. मला वाटतं या कामाख्या मातेचं सुद्धा फार मोठं वैभव आहे. भगवान शिवशंकर परमात्मा ज्या वेळेस पार्वती आईसाहेबांना आपला देह त्या दक्ष प्रजापतीच्या असणाऱ्या यज्ञामध्ये समर्पित केला, अग्निकुंडामध्ये मातेनं आपला देह समर्पित केला. ज्यावेळेस भगवान शिवशंकर परमात्म्याला ही स्थिती कळाली, आल्यानंतर प्रभूंनी त्या असणाऱ्या पार्वती मातेचा, उमा मातेचा असणारा तो देह आहे तो उचलून घेतला. उमा मातेच्या वियोगामध्ये भगवान शिवशंकर परमात्मा हे अतिशय त्या ठिकाणी क्रोधाविष्ट झाले, भ्रमिष्ट झाले. आणि अशा असणाऱ्या स्थितीमध्ये भगवान शिवशंकर परमात्म्याला काय करावं ते कळेना. आणि म्हणून भगवान शिवशंकर परमात्मा त्या उमा मातेच्या शोकामध्ये अकांड तांडव करतायत. अशा परिस्थितीमध्ये भगवान महाविष्णूंनी पाहिलेलं आहे की भगवान शिवशंकर परमात्म्याचा असणारा हा अकांड तांडव कदाचित या ब्रह्माचा, या विश्वाचा संहार केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून भगवान महाविष्णूंनी आपल्या असणाऱ्या सुदर्शन चक्राने आई भगवती उमा मातेच्या असणाऱ्या शरीराचं असणारं ते जे काही शव आहेत त्याचं विच्छेदन केलेलं आहे, त्याचे तुकडे तुकडे केलेले आहेत. त्यापैकी अनेक भाग असणारे शरीराच्या अनेक ठिकाणी जाऊन पडले. त्या ठिकाणी एक अशा पद्धतीचं आणि सिद्ध अशा पद्धतीचं आणि त्या असणाऱ्या भगवतीचं एक शक्तिपीठ तयार झालेलं आहे. त्यापैकी मातेची योनी ज्या परमपावन क्षेत्रामध्ये पडलेली आहेत तेच परमपावन क्षेत्र अलीकडच्या कालखंडामध्ये अतिशय प्रसिद्ध, जेणेकरून इथं बसलेल्यापैकी एकालाही माहिती नाही असं असणारं, हे म्हणजे एकाला माहिती नाही असं नाही, असं असणारं क्षेत्र. काय त्या क्षेत्राचं नाव? गुवाहाटी, नाही का? अतिशय प्रसिद्ध ते क्षेत्र, नाही का? काय ते हॉटेल आलं लक्षात आता तुमच्या, नाही का सजनो? अतिशय सुंदर अशा मातेचं ते स्थान आहे. पाठीमागच्या कालखंडामध्ये 10 दिवसाचा कालखंड माझ्याकडे होता, म्हणून मुंबईवरून विमानाने माझा पण कामाख्या देवीला त्या ठिकाणी प्रवास झाला आणि एक 9-10 दिवस त्या ठिकाणी कामाख्या देवी मातेच्या सानिध्यामध्ये त्या ठिकाणी वास्तव्य करायला मिळालं. परंतु एवढ्या लांब दूर जाणं, नाही का, मी तिकडून सायंकाळच्या वेळेला जर फोन केला, नाही का, की तिकडं म्हणजे रात्र झालेली असायची आणि इकडं लोक शेतात काम करत असायचे. एवढं मोठं अंतर आपल्यामध्ये आणि कामाख्या देवीमध्ये आहेत, नाही का? एवढं दूरचं अंतर आहे. असो, आपल्याला तिथं जाता जरी नाही आलं तरी मला वाटतं या मंदिरामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला कामाख्या देवीला गेल्याचं पुण्य प्राप्त होईल. अशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी परमपूजनीय महाराजांनी आपल्याला करून दिलेली आहेत. अशा या पवित्र मंदिरामध्ये आपल्याला या असणाऱ्या पायी दिंडी सोहळ्यामध्ये श्री क्षेत्र सप्तशृंगी गड म्हणजे आई भगवतीच्या सानिध्यामधून, आई भगवतीच्या सानिध्यामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहेत आणि आई भगवतीच्या सानिध्यामध्ये आपण चाललेलो आहेत, नाही का? भगवतीच्या सानिध्यात चाललेलो आहे. आपण सुद्धा कोणाकडे चाललो? तर आपल्या देवीकडे चाललो. हे कुळीची ही कुळ देवी केली केली
सुद्धा आपल्याला या असणाऱ्या देवीचं स्मरण करून देतात. आपल्या असणाऱ्या मूळ देवीचं आपल्याला काय करतात तर त्या ठिकाणी स्मरण करून देतात. कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी असो. आपण भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या या असणाऱ्या पवित्र वारीसाठी निघालेलो आहेत. आज संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांचा सुद्धा संजीवन समाधी सोहळ्याचा हा अतिशय पवित्र अशा पद्धतीचा दिवस आहे. आणि म्हणून सर्व प्रकारचे असणारे प्रयोजन एकत्रित आलेले आहेत. तरीसुद्धा सर्व विषयाचं चिंतन आपल्याला फार करता येणार नाही. आजचा जो अभंग आहे शांतिब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे. या अभंगाच्या प्रथम चरणाचं चिंतन आत्ताच 2-3 दिवसापूर्वी श्री क्षेत्र चांदवड या ठिकाणी झालेलं आहे. ते तुम्ही अवश्य ऐका आणि ऐकावं अशा पद्धतीची विनंती मी तुम्हाला करतो. तुम्हाला कसं ऐकाल तर आमचा श्री नर्मदा गौमाता यूट्यूब चॅनलच्याद्वारे याचं असणारं त्या ठिकाणचं लाईव्ह अशा पद्धतीचं आणि चित्रीकरणही त्या ठिकाणी झालेलं आहे आणि आपल्याला ते ऐकण्यासाठी मिळेल. आजचा हा या अभंगाचा दुसरा भाग. विठ्ठल विठ्ठल. काही गोष्टी जगतामध्ये केवळ आणि केवळ परोपकारासाठीच निर्माण झालेल्या आहेत. शास्त्रकार वर्णन करतात, परोपकाराय वहन्ति नद्या, परोपकाराय फलन्ति वृक्षाः, परोपकाराय रुहन्ति गावः, परोपकाराय सताम विभूतयः. या न्यायाने काही गोष्टी केवळ परोपकारासाठीच निर्माण झालेल्या आहेत. यापैकी अधिक काही गोष्टींचा उल्लेख सुद्धा शास्त्रकारांनी केलेला आहे. रविश्चंद्र घनो वृक्ष नद्योगावश्य सज्जनाः येते परोपकाराय युगे देवेन निर्मिता. या सगळ्या प्रकारच्या गोष्टी परोपकारासाठी जरी निर्माण झालेल्या असल्या तरी सुद्धा काहींकडून परोपकार हा सहज गतीनं होतो. परंतु यापैकी काही गोष्टी अशा आहेत की त्या केवळ परोपकारासाठी त्या स्वतःही परोपकार करतात आणि इतरांकडून सुद्धा परोपकार करून घेतात. विठ्ठल विठ्ठल. रवी म्हणजे सूर्याचा उपकार जगावर असेल परंतु त्याच्याकडून सहज घडतो. ध्यानात. चंद्राचे उपकार संपूर्ण जगतावरती आहेत. आपल्याला वेगळं चिंतन मांडायला वेळ नाही परंतु त्याच्याकडून तो उपकार सहजच घडतो. पण संत महात्म्यांच्या बाबतीमध्ये येथे उपकारासाठी उपकारासाठी. सजनो, संत महात्म्यांचा जो अवतार आहे तो केवळ उपकारासाठी. जगाच्या कल्याणा संतांच्या संतांच्या युवती. योगेश महाराजांनी मला फक्त अर्धाच तास दिलेला आहे नाही का. आतापर्यंत कसोटी पण खेळलो नाही का, 2020ची मॅच पण खेळलो, पण आज 2020 सुद्धा नाही. विठ्ठल विठ्ठल सर्व मंडळी पायी आलेले आहेत. मला ज्ञात आहेत पायी दिंडीमध्ये चालत असताना किती त्या ठिकाणी शीन होत असतो, परिश्रम होत असतात. म्हणून अगदी थोड्या वेळामध्ये 15 ते 20 मिनिटामध्ये आपण हे चिंतन समर्पित करणार आहोत. विठ्ठल विठ्ठल. काही लोक इलेक्शनच्या पिरियडमध्ये आपल्याकडे येतात बरं का सुनील भाऊ, आपल्याकडे येतात. ते म्हणतात तुम्ही
आमच्याकडे लक्ष द्या, आम्ही तुमचं कल्याण करू, आम्ही तुमचं कल्याण करू. लोक त्यांच्यावरती विश्वास ठेवतात, हे आपलं कल्याण करणार आहेत, भरभरून मतदान करतात आणि मग निवडून आलेली मंडळी जी आहेत, निवडून आल्यानंतर कुठं जातात? मुंबईला. तुम्ही आम्ही कुठं? धारणगावला. कल्याण कुठं? दोघांच्या मध्ये. म्हणजे कल्याणच्या अलीकडे आपण आणि कल्याणच्या पलीकडे ते, कल्याण मात्र दोघांच्या मध्ये. विठ्ठल. सामान्य जीव कोणाचं कल्याण करू शकत नाहीत. कल्याण करणारा वर्ग जर कोणता असेल तर तो संत महात्म्यांचा आहे. तुकोबराय सांगतात, जगाच्या कल्याणा किंवा येथे उपकारासाठी. म्हणून उपकार करणारे संत महात्मे आहेत आणि त्या संत महात्म्यांनी आतापर्यंत किती प्रकारचे उपकार केले याचं गणित नाही. केले उपकार सांगो मी मी काय, बाप न करी ऐसी माय. सजनो ध्यानात ठेवा, आई वडिलांचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहे, पण आई वडिलांच्या उपकारामध्ये आणि संत महात्म्यांच्या उपकारामध्ये फरक आहे, नाही का? ध्यानात केले उपकार सांगो मी काय, बाप न करी ऐसी माय. सजनो, आईचे उपकार जरूर आहेत आणि वडिलांचे उपकार जरूर आहेत, परंतु संत महात्म्यांच्या उपकाराच्या तुलनेमध्ये हे उपकार मात्र तितकेशे अगदी त्या तुलनेला येत नाही. ध्यानात ठेवा. आणि म्हणून संत महात्म्यांचं वर्णन करत असताना तुम्ही संत माय पतित कीर्तिवन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जड जीव वाढावया सुख. या न्यायाने संत महात्म्यांचे जे उपकार आहेत ते विशेष पद्धतीचे. सजनो ध्यानात ठेवा, म्हणून जीवाचे खरे जर आई वडील जर कोण असतील तर ते संत महात्मे. लौकिक आईचा आणि वडिलांचा उपहास संत महात्म्याने केलेला नाही बरं का. पण दोन्हींमधला फरक सांगत असताना मायबापे पिंड पाळीला माया, परंतु जन्म मरण जाया संत संग. जन्म आणि मरण जाण्यासाठी, जन्म आणि मरणाचं दुःख घालवण्यासाठी संत महात्म्यांच्या संगतीशिवाय मात्र तरुणोपाय नाही. आता व्यवहारामधल्या आई वडिलांच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं, नाही का, एक ठिकाणी एक महाराज असे चालच म्हणायला लागले कीर्तनामध्ये, तुम्ही संत माय बाप कृपावंत. ते कीर्तनकार म्हटले, बाबा अशी माईची आणि बापाची ताटातूट तू का करतो? माय मुलामध्ये, नाही का, लहान्या मुलामध्ये, आणि बाप मोठ्या मुलामध्ये. माय एकीकडं आणि बाप दुसरीकडं. तुम्ही संत माय बाप कृपावंत. त्या महाराजांनी सांगितलं, बाबा म्हटले काय करू, माय तालात येत नाही, बाप ठेक्यात बसत नाही, नाही का. हे व्यवहारामधले आई वडील आहेत. विठ्ठल. जीवावरती खरे उपकार करणारे संत महात्मे, त्यांनी आतापर्यंत आपल्यावरती अनंत उपकार केले. त्यापैकी आजच्या अभंगाच्या ध्रुवपदामध्ये एक उपकार करण्याची प्रार्थना अभंगाच्या ध्रुवचरणात नाथबाबा करतात. तुम्ही संत माया बाप एवढा उपकार करा, 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 तुम्ही संत माया बाप एवढा उपकार करा.
प्रार्थना करता, तुम्ही संत मायबाप एवढा उपकार करा, न्यामज तेथवरी दाखवा दिनाचा सोयरा, मला त्या ठिकाणी तुम्ही घेऊन चला की ज्या ठिकाणी दिनाचा सोयरा आहे. सजनो, हा दिनाचा सोयरा नेमका आहे कोठे? अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. बाबांनी प्रार्थना केली, न्यामज तेथवरी दाखवा दिनाचा सोयरा. मग तो दिनाचा सोयरा आहे कुठे? नाही का, आहे कुठे? त्याचं उत्तर दिलं, मृत्यूलोकी एक नगर. या मृत्यूलोकामध्ये असं एक नगर आहे की ज्या नगरीचं नाव आहे पंढरपूर. आता पहा, या नगरीचं नाव पंढरपूर तरी का पडलं? विठ्ठल निर्माण झाला की आपले असणारे नारद महर्षी रुक्मिणी आई साहेबांकडे आल्या आणि आल्यानंतर रुक्मिणी आई साहेबांना, नारद महर्षी म्हणजे आडवी दांडी आणि उभी शेंडी, बरोबर आहे का नाही? हा अँटेना असा आहे की या अँटेनामध्ये सगळ्या जगामधलं सगळं कॅप्चर होत असतं त्या ठिकाणी, नाही का? मग कुठं जायचं आणि कुठं जाऊन आडवी दांडी घेऊन जायचं, नाही का, आणि अगदी आडतंगड घालून द्यायचं हे नारदाला चांगलं माहिती. रुक्मिणी आई साहेबांकडे नारद महर्षी गेले आणि गेल्यानंतर सांगितलं, आई साहेब, तुम्ही भगवान आणि महाविष्णूंच्या किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या गोपालकृष्ण परमात्म्याच्या धर्मपत्नी? हो म्हटले, आहेच. अगदी सख्या पत्नी? अहो नारदा, हा प्रश्न काय करतात? मी आहेच म्हटले. अहो मग जर तुम्ही भगवान परमात्म्याच्या जर पट्टराणी आहेत तर सगळे लोक भजन करत असताना असं भजन का करतात? राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल, राधा कृष्ण गोपाल, राधा कृष्ण गोपाल. सगळे लोक भजन करतात राधा कृष्ण गोपाल कृष्ण. बरोबर नारद ही अशी मास्टर की आहे महाराज, बरं का? कोणत्याही कंपनीचं कुलूप असू द्या, त्या ठिकाणी गोदरेज असू द्या, नवताल असू द्या, अगदी नाही का, कुलूप उघडलेच पाहिजे, फिट्ट चावी लागलीच पाहिजे. बरोबर आहे? रुक्मिणी आई साहेबांच्या डोक्यात आलं, बरोबर आहे ना? मी जर भगवान परमात्म्याची पट्टराणी आहेत तर सर्व लोक भजन करत असताना राधा कृष्ण गोपाल कृष्ण का करतात? बस आमच्या रुक्मिणी आई साहेबांना राग आला आणि राग आल्यानंतर रुक्मिणी आई साहेब निघाल्या. रुक्मिणी रुसली, तवती दिंडीर वनासी आली. रुक्मिणी आई साहेब निघाल्या आणि निघाल्यानंतर कुठं आल्या तर दिंडीर वनामध्ये. कुठं आहे ते दिंडीर वन? तर पंढरपूर क्षेत्रामध्ये हे दिंडीर वन आहेत महाराज, नाही का? आपण म्हणजे अगदीच पांडुरंगाच्या मंदिराच्या बाजूने तिकडून निघालो का नदीनं जरी गेलो त्या ठिकाणी तर कैकाडी महाराजांच्या मठाकडे जात असताना तो सोलापूरकडे जाणारा जो रस्ता आहे बरोबर त्याच्या मध्यभागी तिथं जवळपासच कोणतं वन आहे तर ते दिंडीर वन. असं अर्थात ते मोठं आहे त्या ठिकाणी. म्हणजे रुक्मिणी आई साहेब कुठं आल्या तर त्या दिंडीर
वनामधल्या त्या स्थानावरती आल्या. आता भगवान परमात्म्यानं पाहिलं आईसाहेब नेमक्या गेल्या कुठे, आणि मग भगवंताच्या लक्षात आलेले आहे की आईसाहेब निघाल्या, आणि निघाल्यानंतर कुठं गेलेल्या आहे, पंढरपुरामध्ये गेलेल्या. ज्या वेळेस आईसाहेब पंढरपुरामध्ये गेलेल्या आणि भगवान गोपालकृष्ण परमात्म्याला कळालं, त्यावेळेस परमात्मा सुद्धा निघाले आणि पंढरपूर क्षेत्रामध्ये आले. आता पंढरपूर क्षेत्रामध्ये आलेला हा जो भगवान परमात्मा आहे, हा नेमका कसा आहे नाही का, भगवंताचा रंग कसा आहे, ठाईचा काळा पंढरपूरचा निळा नाही का, तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा, इथं वर्णन केलं ठाईचा चिकाळा अनादि बहु काळा. असं भगवान परमात्म्याचं अनेक रूपाने काय केलं गेलेलं आहे, वर्णन केलं गेलेलं आहे. तर आज आपल्याला त्या विषयाकडे जाता येणार नाही. माझा एक अभंग या ठिकाणी आहे, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, याच्यामध्ये तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा, श्री नर्मदा गौमाता युट्यूब चॅनलमध्ये ते आपल्याला सगळं चिंतन ऐकायला मिळेल. असो भगवान परमात्मा ठाईचा चिकाळा. आता काळा असणारा हा भगवान परमात्मा ज्यावेळेस पंढरपुरामध्ये आला, आल्यानंतर भगवान परमात्मा सावळे काळे, परंतु पंढरपूरची असणारी पांढरी माती भगवान परमात्म्याच्या अंगावरती ती धूळ उडाली आणि बसली. बसल्यानंतर भगवंताचा रंग काळा आहे, सावळा आहे, परंतु या मातीमुळे सगळे लोक म्हणायला लागले भगवान परमात्मा दिसतात कसे, तर लोक म्हणले पांढरे दिसतात. त्यांचा रंग कसा आहे, पांढरा रंग, पांढरा रंग. आणि मग भाषेमध्ये काय अंतर आपल्याला पाहायला मिळतो. काही लोक म्हटले भगवंताचा रंग कसा आहे, म्हटले पांढूर रंग, पांढूर रंग, पांढूर रंग म्हणता म्हणता भगवंताचं नाव पडलं पांडुरंग. काय नाव पडलं भगवंताचं, पांडुरंग नाव पडलं. मग भगवान परमात्म्याचं नाव पांडुरंग पडलं. या पांडुरंग शब्दाचा अर्थ असा आहे, पांडू म्हणजे शुद्ध आणि रंग म्हणजे स्वरूप. ज्याचं रंग स्वरूप शुद्ध आहे असा असणारा भगवान परमात्मा, त्याला पांडुरंग म्हटलं गेलं. हा पण एक अर्थ आहे. आणि पांडुरंग पांडुरंग म्हणून पांडुरंग नाव झालं. आता पहा, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा पंढरपुरामध्ये आले. आल्यानंतर हेच पांडुरंग परमात्मा विटेवर उभे राहिले, म्हणून त्यांचं नाव काय पडलं, विठोबा पडलं. आणि त्या असणाऱ्या भगवान परमात्म्याचं नाव विठोबा पडलेलं आहे. परंतु भगवान परमात्मा रुक्मिणी आईसाहेब रुसल्यामुळे त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये आले. आणि मग रुक्मिणी आईसाहेबांचा रुसवा घालवण्यासाठी भगवान परमात्म्यानं सांगितलं, रुक्मिणी काही काळजी करू नको, इथून मागे जरी लोक भजन करत असतील राधा कृष्ण गोपाल कृष्ण, परंतु इथून मात्र पुढे मात्र भजन करतील विठोबा रखुमा. लागले विठोबा रखुमाई. अशा पद्धतीनं भगवान परमात्मा
निघाले द्वारकेवरून आले पंढरपुरामध्ये. नाथबाबा वर्णन करतात, मृत्युलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. आणि या ठिकाणी हे पंढरपूर नामाभिधान झालेलं आहे. पंढरपूर नामाभिधान झाल्यानंतर याच असणाऱ्या पंढरपुरामध्ये भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आज ज्या विटेवरती उभे आहे, तर वर्णन करत असताना तेथील मोकाशी शब्दाचा अर्थ आहेत मालक. उभा असे विटेवर, उभा म्हणजे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा तत्पर आहे, नाही का. उभा असे विटेवर आणि अशा असणाऱ्या क्षेत्राचं वर्णन एका आंधळ्याने ऐकलं, एका पांगळ्याने ऐकलं, एका मुक्याने ऐकलं आणि एका बहिऱ्याने ऐकलं. कोणी कोणी वर्णन ऐकलं? आंधळ्याने ऐकलं, बरोबर आहे का नाही. कोणी कोणी वर्णन ऐकलं? तर त्या ठिकाणी पांगळ्याने ऐकलं. कोणी ऐकलं? मुक्याने ऐकलं. आणि कोणी ऐकलं? तुम्ही ऐकताय ना, तुम्ही म्हणाल आंधळ्याने ऐकलं आम्हाला मान्य, पांगळ्याने ऐकलं आम्हाला मान्य, मुक्याने ऐकलं हे पण आम्हाला मान्य. कदाचित तो मूकबधीर नसेल, पण बहिऱ्याने हे वर्णन ऐकलंच कसं, नाही का. कधी कधी संत महात्म्यांच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर दोन ठिकाणी दोन प्रकारचे प्रमाण आपल्याला पाहायला मिळतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, ऑटोमॅटिक वर्षाव झाली, पण कोणाचं धोतर बितर जळायला नको बरं का, काळजी घ्या. विठ्ठल विठ्ठल. बघा, संत महात्म्यांच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर काही काही ठिकाणी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय थोडंसं व्याघातासारखे बोलतात, नाही का. व्याघातासारखे. व्याघात नावाचा दोष म्हणजे काय? आपल्याच बोलण्याचं खंडन करणं, याला व्याघात नावाचा दोष म्हणतात. काय झालं, मुंबई सारख्या ठिकाणी एक असणारा आंधळा भिक्षा मागायचा. आणि भिक्षा मागत असताना रोज लोक तिथून जायचे. एक दिवस एक श्रीमंती शेठजी तिथून गेले आणि गेल्यानंतर शेठजींनी काय केलं, एक असणारं 25 पैशाचं नाणं घेतलं आणि त्या आंधळ्याच्या हातावरती ठेवलं. ठेवल्यानंतर शेठजी थोडं पुढे गेले. तेवढ्यामध्ये त्या आंधळ्याने सांगितलं, ओ शेठजी जरा पाठीमागे या. म्हटले काय झालं? अहो काय म्हटले, दानधर्म करत असताना जरा योग्य पद्धतीनं करत चला. म्हटले काय झालं? अहो असं 25 पैशाचं नाणं तुम्ही मला दिलेलं आहे की ज्याची काट्याची बाजू इतकी गुळगुळीत झालेली दिसतच नाही. कोण म्हणतो? आणि मग ते शेठजी म्हटले, त्यांनी बघितलं, हो म्हटले बरोबर, याची काट्याची बाजू अतिशय गुळगुळीत झालेली. पण शेठजीची टूप पेटली त्या ठिकाणी. शेठजी म्हटले का रे, तू तर आंधळा आहे, मग तू जर आंधळा आहे तर याची काट्याची बाजू गुळगुळीत झालेली हे तुला कसं दिसतं? असं म्हटल्यानंतर त्यानं पहिलं आपली चोरी आता लक्षात आली त्या ठिकाणी. मग आपली चोरी लक्षात आली म्हटल्यानंतर मग त्यानं सांगितलं, हे बघा मोठे शेठजी, मी काही ओरिजिनल आंधळा नाही, असं म्हणून त्याने डोळे उघडून दाखवले. मग म्हटले मी आज बदली आंधळा आलेलो या ठिकाणी, मी बदली आलेलो आहे. म्हटलं ठीक आहे, तू बदली आला, पण नेहमी बसणारा या ठिकाणचा आंधळा कुठं गेला? म्हटले तो थिएटरला सिनेमा पाहायला गेला. नाही, आता पहा, जो थिएटरला सिनेमा पाहायला जातो तो तरी आंधळा आहे का? आणि आंधळा असेल तर थिएटरला सिनेमा पाहू शकतो का? पाहू शकत नाही. आपल्याच बोलण्याने आपल्याच बोलण्याचं खंडन, याला व्याघात नावाचा दोष म्हणतात. आता पहा, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय काही काही ठिकाणी वर्णन करतात, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही पवित्र शरीरायसे, पुन्हा त्याच अभंगात म्हणतात, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. एकाच अभंगामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय शरीराचं 2 प्रकाराने वर्णन करतात. तसं या असणाऱ्या बहिऱ्याने वर्णन ऐकलं कसं? तर त्याचं कारण असं आहे, सजनो, हा जो बहिरा आहे हा लबाड बहिरा आहे बरं का, लबाड बहिरा. आमच्या गावामध्ये सुद्धा एक बहिरा माणूस होता, ओरिजिनल नव्हता बरं का. त्या ठिकाणी माणसं आले का,
बऱ्याच वेळेस असं करायचं बरं का. आणि मग त्याचं सगळं ऐकून घ्यायचं आणि मग त्याच्यावर चिंतन करून आणि मग अचूक बोलायचं त्या ठिकाणी बरं का. असा लबाड. तसा हा सुद्धा बहिरा जो आहे तो लबाडच बहिरा आहे. याला व्यवहारामधलं सगळं ऐकायला येतं परंतु एक गोष्ट ऐकायला येत नाहीत. माता माऊली पाचारिता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता शब्द नाही दिला मागुता झालो नरदेही येता बैरा झालो नरदेही येता एका जनार्दन स्मरणाता एका जनार्दन झालो या जगी बैरा झालो या बैरा झालो या जगी बैरा झालो या या बहिऱ्याच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर याला जर आईने हाक मारली माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता बैरा झालो नरदेही येता एका जनार्दनी स्मरणीय आता. पुन्हा यानं काय ऐकलं नाही. नाही ऐकिले हरी कीर्तन नाही गेले पुराण शास्त्र बैरा झालो या नाही ऐकिले हरी कीर्तन नाही केले नाही ऐकले हरी कीर्तन. आज माझी निर्जला एकादशी बरं का. त्यामुळं अगदीच पण मागाशी मी 1-2 आंबे खाल्ले बरं का. नावेला झाला कारण एकादशीला शक्यतो मी कीर्तन सेवा टाळत असतो कारण मग त्यामुळं निर्जलाचा नियम थोडासा जरा तुटल्या जातो त्या ठिकाणी. बरोबर अगदी सायंकाळी संध्याकाळपर्यंत मात्र अगदी बिना पाण्याची. आत्ता पण पाणी पिलो नाही परंतु मात्र थोडंसं जरा आंबा खावा लागला त्या ठिकाणी बरं का. नाही ऐकिले हरिकीर्तन नाही केले पुराण श्रवण नाही वेदशास्त्र पठन गर्भी बैरा झालो त्या गुणे. सजोन ध्यानात ठेवा. जर तुम्ही भगवान परमात्म्याने तुम्हाला एवढे चांगले कान दिलेले आहेत आणि या कानाने फक्त केवळ गाणेच ऐकत असाल बरोबर आहे का तर मग मात्र पुढच्या जन्मामध्ये बैर होऊन जन्माला यावं लागेल. ध्यानात ठेवा. मग अगदी हे कान शाबूत राहावे असं जर वाटत असेल तर याच्यासाठी हरिकीर्तन ऐका. ज्याने नाही ऐकले हरिकीर्तन नाही केले पुराण श्रवण नाही वेदशास्त्र पठन या गोष्टी जर नाही घडल्या तर बैर म्हणून जन्माला यावं लागतं. असो या ठिकाणचा जो बहिरा आहे तो लबाड बहिरा आहे. व्यवहारातलं त्याला सगळं ऐकायला येतं परंतु परमार्थातलं ऐकायला येत नाही. तुम्ही म्हणाल हे तुम्ही कसं सांगितलं की या ठिकाणी 4ही प्रकारचं वर्णन आहेत. बघा पुढच्या चरणात सांगितलेलं आहेत. मज नाही हात पाय पांगळ्याचं वर्णन आहे. डोळा पडली झापड आंधळ्याचं वर्णन आहे. कर्ण हे बधीर झाले बहिऱ्याचं वर्णन आहेत. वाचा बोले बोबड मुक्याचं वर्णन आहेत. असो हे वर्णन या असणाऱ्या पंगिस्त माणसाने ऐकलं आणि ऐकल्यानंतर त्याच्या अंतकरणामध्ये हुरहुर निर्माण झाली. सज्जनो ध्यानात ठेवा. पंढरपूरचे असणारे पांडुरंग परमात्मा यांची वारी तशी तर नित्य महिन्याची वारी मानली गेली. शुद्ध एकादशी पंढरपूरची वारी, वद्य एकादशी आळंदीची वारी, वद्य एकादशी कुठली वारी त्र्यंबकेश्वरची वारी बरं का. परंतु एवढं जरी आपल्याला नाही जमलं तरी मात्र 2 वार मात्र आपण काय करायचे नाही विसरायचे नाही. आषाढी कार्तिकी विसरू नका भज सांगत पूजा सांगत पूजा वर्षभरामधल्या
दोन्हीचा हाट भरले घनदाट अपार मिळाले वारकरी रे नवजो म्हणती आम्ही वैकुंठा जीही देखिली पंढरी रे. आता त्या चाली खूप गोड आहे, खूप सुंदर आहे. आपल्याकडे वेळ अत्यंत कमी आहे त्या ठिकाणी. असो दोन्हीचा हाट भरले घनदाट या दृष्टिकोनातून दोन हाट म्हणजे दोन बाजार. कोणते बाजार? तर ज्या बाजारामध्ये सगळ्या प्रकारच्या वस्तू आपल्याला उपलब्ध होतात पण केवळ घोंगड्या बांगड्या भत्ता या गोष्टी नाही बरं का या ठिकाणी, नाही का सजनो. या ठिकाणी भुक्ती मुक्ती फुकाच साठी कोणी तयाकडे न पाहे रे. या असणाऱ्या बाजारामध्ये भुक्ती आपल्याला असणारे हे लोकांमधले सगळ्या प्रकारचे भोग. मुक्ती म्हणजे आपल्याला मरणोत्तर काय होतो? मोक्ष प्राप्त होतो. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. या सगळ्या प्रकारच्या गोष्टी ज्या ठिकाणी मिळतात त्या कुठं मिळतात? पंढरपूरला मिळतात. सजनो ध्यानात ठेवा, त्या गोष्टी पंढरपूरला मिळतात. आपल्या घरी मिळू शकत नाही का? नाही मिळू शकत. कारण का? घरी असताना आपली अवस्था कशी आहे? इंद्रियाची दिने आम्ही केलो आम्ही केलो नारायणे आम्ही केलो नारायण इंद्रिय बंदिस्त झालेला जीवात्मा हा दीन झालेला आहे. दीन ध्यानात ठेवा सजनो. काही लोकांच्या बाबतीमध्ये जिभेची रुची पुरवण्यासाठी ते एवढं खात असतात बरं का. एक जण तर जेवायला बरं का. जेवायला बसल्यानंतर गुरुवरे कोरीकर बाबा सांगायचे आम्हाला पाठामध्ये बरं का. तो जेवायला बसला आणि जेवायला बसल्यानंतर सारखा इथं हात मारायचा इथं हात मारायचा इथं हात मारायचा इथं हात मारायचा. एका जणांनी विचारलं का हो भाऊसाहेब हे असं का करता तुम्ही? जेवायला बसले आणि बसल्यानंतर इथं हात मारतात इथं हात मारतात इथं बुक्की मारतात इथं. तो म्हटला हे जेवणाचं कोष्टक आहेत. कोष्टक म्हटले कसं? म्हटले जेवणाचं कोष्टक असं आहे जोपर्यंत पोट कपाळा इतकं निब्बर होत नाही तोपर्यंत मी खात असतो. म्हटले हे माझं जेवणाचं कोष्टक आहे. बघा एक जण तर म्हटलं ब्रह्मदेवाला डोकंच नाही व म्हटले. अशी पंगत बसली आणि असा बेत होता महाराज श्री बालाजीचा बेत होता. श्रीखंड बासुंदी लाडू जिलेबी सगळा बेत होता त्या ठिकाणी. आणि तो जेवायला बसला. जेवायला बसल्यानंतर तो शेजारच्याला म्हणतो म्हणजे वाढणारे पण उदार होते महाराज त्या ठिकाणी. असे वाढायचे गुलाबजाम काय जिलेबी काय जे जे ते असेल तुम्हाला आठवल ते वाढायचे. आज एकादशी फार आठवू नका त्या गोष्टी पण वाढण्याचा त्यांचा रट्टा चालला. हा शेजारच्या म्हटला ब्रह्मदेवाला डोकंच नाही. अहो तो म्हटला काय बोलता तुम्ही? ब्रह्मदेवाला 4 डोके नाही का? ब्रह्मदेवाला 4 डोके. म्हटले 4 डोके जरी असतील तरी काही ठिकाणी तो डोकंच चालवत नाही. म्हटले काय? जर समजा यदा कदाचित त्या ब्रह्मदेवाने इथलं तोंड जर इथं दिलं असतं तर 4 जिलेबीचे वेटुळे असे मोजून बसले असते म्हटले त्या ठिकाणी, नाही का? हा ब्रह्मदेवाची चूक काढतो का? इंद्रिय बंदिस्त झालेला या ठिकाणी असणारा जिभेचा गुलाम झालेला हा जो असणारा जीवात्मा नको ते या ठिकाणी सेवन करत असतो. सजनो हा इंद्रिय बंदिस्त झालेला जीवात्मा याला दीन म्हटलेलं आहे. आणि अशा दीनांना मुक्ती प्राप्त करून देणारा भगवान परमात्मा कुठं आहेत? तर वर्णन केलेलं आहे दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा सिजारे आल्यानो संसारा म्हणून पंढरपूरला जा. तिथं कोण आहेत
तर संसाराला आलेल्या आता या संसाराच्या अनेक प्रकारच्या व्याख्या आहेत. चिंतनाला आपल्याकडे वेळ नाही. तिथं तो भगवान परमात्मा दिनाचा सोयरा पांडुरंग मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर तेथील मोकाशी उभा असे विटेवर पुंडलिक भक्तराज शोभेचंद्र भागातील बोलते साधू संत जीवा वाटे हुरहुर तुम्ही संत मायबाप एवढा उपकार करा न्यामज तेथवरी दाखवा दिनाचा सोयरा तिथं असणारा दिनाचा सोयरा तुम्ही मला दाखवा. आता बघा त्या भगवान परमात्म्याला पाहण्यासाठी आपल्याला सांगितलं पंढरीशी जा रे. भगवान परमात्मा पंढरपूरला गेल्यानंतर वाटही पाहतो पण कोणाची पाहतो. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे म्हणी त्याची चक्रपाणी वाट पाहे नाही का. चक्रपाणी कोणाची वाट नाही पाहत नाही का. आता हा रस्त्यानं चाललेला आहे नाही का. मिळतं जेवायला चांगलं टाचून हाणतो त्या ठिकाणी. जाता जाता काय हो या ठिकाणी कांदे बरोबर आले नाही इथं वांगे बरोबर आले नाही यांचे टमाटेच बरोबर नाही त्यांच्या म्हशीनं आज दूधच दिलं नाही. चालला पंढरपूरकडं फोन कानाला सारखा लावलेला सगळी घरची अपडेट घेतो. यांची पंढरपूरचा पांडुरंग वाट पाहतो का. यांची वाट नाही पाहत त्या ठिकाणी. आपण तर नाही ना त्या लिस्टमध्ये. ज्यानं त्यांना चेक करा बरं का व्यवस्थित पद्धतीनं आपण त्या लिस्टमध्ये आहे का नाही आहे नाही का. सज्जनो ध्यानात ठेवा. बरेच लोक तर पंढरपूरला जातात पण त्यांची वारी म्हणजे स्टेशनच्या टांग्याच्या घोड्यासारखी. स्टेशनचा टांग्याचा घोडा म्हणजे काय ते गुरुवर्य जगन्नाथ अण्णा पवार सांगायचे. स्टेशनचा टांग्याचा घोडा स्टेशनला गेला का त्याचं तोंड कुठं गावाकडं. बरोबर आहे का नाही. आणि गावाकडे गेल्यानंतर पुन्हा तिकडं गेला का गेल्यानंतर त्याचं तोंड पुन्हा कुणीकडं उभं केलं जातं त्या ठिकाणी कुठं तोंड करून उभं केलं जातं त्याला स्टेशनकडं नाही का. मग स्टेशनकडे गेला का त्याचं तोंड गावाकडं आणि गावाकडे गेला का त्याचं तोंड कुठं स्टेशनकडं. त्या टांग्याच्या घोड्याला धड स्टेशनही पाहायला मिळत नाही दिवसभर आणि धड गावही पाहायला मिळत नाहीत. तसा हा अर्धवट घरी आणि अर्धवट पंढरपुरामध्ये. मग त्याची वारी कितपत घडते त्याचं त्याला माहिती. आशांची चक्रपाणी वाट पाहत नाही. ज्याच्या अंतकरणामध्ये कधी एकादशी आषाढी आणि सज्जनो तिथं गेल्यानंतर सर्व संग परित्याग करून जो फक्त पंढरपूरमय त्या ठिकाणी होतो ज्याचं जीवन पांडुरंगमय होतं त्याचीच वारी त्या ठिकाणी सफल होत असते. ध्यानात ठेवा. सेना महाराजांचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. फक्त एक दगडाची शीळ आणली वस्तारा घासण्याची तरी सुद्धा सेना महाराजांच्या असणाऱ्या भक्तीमुळे पांडुरंगाचं शिर झुकायचं. परंतु मात्र केवळ तेवढी शीळ आणल्यामुळे पांडुरंगाची मान अशी ताट झाली. उदाहरण सगळ्यांना ज्ञात आहे सज्जनो. म्हणून वारी करत असताना वारीचे फार बारकाव्याचे नियम आहेत. ध्यानात ठेवा. वारी ही साधना फार मोठी साधना आहे. होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी काय करावी साधने फळ अवघेची येणे. एका वारीमध्ये सर्व असणाऱ्या साधनांची फलश्रुती प्राप्त होत असते. एवढं वारीचं काय आहे महत्व आहे. सज्जनो ही वारी करत असताना अंतकरणामध्ये अशी हुरहुर वाटली पाहिजे. बोलती साधू संत जीवा वाटे हुरहुर. कशी ती हुरहुर वाटते त्या ठिकाणी. कन्यासा सूर्यासी जाय सूर्यासी जाय सूर्यासी जाय कन्या सूर्यासी जाय मागे पर तोनी पाय मागे पर तोनी पाय झाले माझा दिवा झाले माझा दिवा कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतोनी पाये तैसे झाले माझे जीवा केव्हा भेटसी केशवा. या न्यायाने ज्याच्या अंतकरणात अशी हुरूर लागलेली आहेत तोच पंढरपूरच्या दिशेनं जातो आणि गेल्यानंतर भगवान परमात्मा त्याचीच वाट पाहतो. ज्ञानेश्वर मृत्यूलोकी एक नगर त्याचे
याचे नाव पंढरपूर तेथील मोकाशी उभा असे विटेवर पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागा तीर बोलते साधू संत जीवा वाटे हुरहुर तुम्ही संत मायबाप एवढा उपकार करा न्या मज तेथवरी दाखवा दिनाचा सोयरा मज नाही हातपाय डोळा पडली झापड कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड नाक मुख गळू लागले लाळ आणि शिंबूड श्वाना परिगती झाली अवघे करती हाडहाड. आणि अशा पद्धतीनं संत महात्मे जे आहेत या जीवाला खऱ्या अर्थाने पांडुरंगाच्या चरणावरती घेऊन जात असतात. बोलण्यासारखा भाग भरपूर आहे. पहिला भाग याच ठिकाणी ऐका. आजचा भाग सुद्धा उद्या तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळेल. महाराज उद्या कोणाचं कीर्तन आहे? राहुल महाराज. बरं ठीक आहे, चला जाऊ द्या. आज काय झालं, वेळच मिळाला नाही. खऱ्या अर्थाने कीर्तन करायला मला वेळ या ठिकाणी मिळाला नाही. असो, बघू आपण पुन्हा कधी योग आल्यानंतर या राहिलेल्या अभंगाचं चिंतन आपण या ठिकाणी करूया. आज आमच्या योगेश महाराजांनी अतिशय हां बरं ठीक ठीक, काही हरकत नाही. असो, या ठिकाणी म्हणजे आजचं कीर्तन खरं उद्याच त्यांनी ठेवलं होतं, परंतु म्हटलं जवळच्या जवळ असल्यामुळं आज मी या ठिकाणी कीर्तनाच्या निमित्तानं आलो. असो, आपली पायी दिंडी आहेत आणि या पायी दिंडी सोहळ्यामध्ये फार श्रम होत असतात आणि म्हणून या दृष्टिकोनातून जास्त चिंतन न लांबवता याच ठिकाणी सेवेला आपल्याला पूर्णविराम द्यायचा आहे. सजनो, आपण पंढरपूरच्या दिशेनं चाललेलो आहेत. तो भगवान परमात्मा दिनाचा सोयरा आहे. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या, तोच आपल्याला सोडवणार आहे, कारण तो सर्व शक्तिमान आहेत. या पंढरपूरचं खूप सुंदर महात्म्य आज मी संपूर्ण पंढरी महात्म्य वाचून आलेलो होतो महाराज. किमान 100 प्रमाणं मला कीर्तनामध्ये द्यायचे होते. किती? 100 प्रमाणं. परंतु नावेलाच झाला सगळा आणि लयवरच्या लेवलवर कीर्तन करून पण चालत नाही, म्हणून अगदी थोडंसं तुमच्याच लेवलमध्ये या ठिकाणी कीर्तन करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा परमात्मा चरणाविंदी समर्पित. सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. विठ्ठल जय जय गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली शिंदे, आपले महाराष्ट्राचे गुरुवर्य, आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण, यांचं संत पूजन. माळे तुम्हाला ग्रामस्थांपैकी होणार होतं, पण माऊली सन्मान घेत नाही, शाल पण घेत नाही. फक्त आमच्या प्रेमापोटी त्यांनी ती स्वीकारली, मला ते कळालं. संस्थापक अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, संपूर्ण जगाला पोचणारी काळी आई व शेतकरी राजाच्या चरणी प्रणाम. पांडुरंग परमात्मा व महाराष्ट्रातील थोर संतांना वंदन. या धर्म व्यासपीठावर विराजमान असलेले आपल्या महाराष्ट्राचं गुरुवर्य हबप ज्ञानेश्वर माऊली शिंदे, आपल्या वारकरी संप्रदायाचं वैभव हबप योगेश महाराज जाधव, मृदुंगाचार्य घायाळ महाराज, गायनाचार्य वासुदेव महाराज, अक्षय महाराज, कार्तिक महाराज, विनेकरी महाराज, त्यानंतर माऊलींच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी, घुमरे महाराजांच्या संस्थेतील सगळे विद्यार्थी आणि आपल्या सर्वांच्या चरणी वंदन करतो. आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस माऊली. का या भव्य अशा कामाख्या देवीच्या प्रांगणामध्ये भव्य अशी दिंडी आणि भव्य अशा महाराजांचं कीर्तन, म्हणजे असा त्रिवेणी योग जुळून येणं हे खूप मोठं भाग्य म्हणावं लागेल. माऊली, मी वारकरी नाही, मी एक छत्रपतींचा धारकरी आहे, छत्रपतींचा कट्टर एक मावळा आहे. छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये बसायचे, ते कीर्तन श्रवण करायचे आणि त्या कीर्तनाचा उपयोग आपल्या स्वराज्याच्या वाढीसाठी करायचे. आम्ही पण त्याच विचारांचे पाईक आहोत. आम्ही आपल्या कीर्तनामध्ये बसतो आणि त्याच कीर्तनांचा, त्याच तुमच्या प्रमाणांचा वापर आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये आणि समाजाच्या कार्यासाठी माऊली आम्ही करतो. आणि खरं जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला एक वाटत असेल, जर तुम्ही छत्रपतींचे धारकरी आहात तर मग तुम्ही कीर्तनांमध्ये का बसता? तुम्ही वारकरी संप्रदायाच्या मागे ठामपणे का उभा असता? माऊली, मी एक अभ्यास केला फिरता फिरता, या महाराष्ट्राला, या देशाला जर कुणी तारू शकत असेल तर फक्त वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदाय इतकी ताकद या जगामध्ये कुठलीच नाही. ज्ञानेश्वरी इतकं मोठं अध्यात्म, इतकी मोठी ताकद या जगामध्ये कुठलीच नाही माऊली. जर आपल्याला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम घडवायचा असेल, निर्व्यसनी घडवायचा असेल, सुसंस्कृत जर घडवायचा असेल तर वारकरी संप्रदायाशिवाय पर्याय नाही, हे आम्ही जाणलं. त्यामुळे आम्ही वारकरी संप्रदायाच्या मागे मरेपर्यंत ठामपणे उभे राहणार. त्यानंतर जर माझ्या छत्रपती भाषेत जर बोलायचं म्हटलं तर वारकरी संप्रदायाचे आपण छत्रपती शिवाजी महाराज आहात
संभाजी महाराज आहेत. कारण माऊलींचं कार्य खूप मोठं आहे. या महाराष्ट्रामध्ये एकमेव असा कीर्तनकार आहेत का कीर्तनाचा 1 रुपया पण घेत नाही. कष्टाने कीर्तनांना जातात, कायम उपवास असतो, फक्त नर्मदेचं पाणी पिऊन जगतात आणि एवढ्या कठोर याच्यामध्ये आपलं कीर्तन करतात. हे सोपं नाही एवढं माऊलींचं कार्य. माऊलींच्या संस्थेमध्ये गेलो, माऊलींनी सांगितलं, सुनील दादा मला जे विद्यार्थी घडवायचे नुसते कीर्तनकार, प्रवचनकार किंवा मृदुंगाचार्य नाही घडवायचे. माझ्या संस्थेमध्ये शिकणारा प्रत्येक विद्यार्थी मोठा IAS अधिकारी झाला पाहिजे, उच्च पदाधिकारी झाला पाहिजे. त्याने आपल्या या देशाचं, आपल्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे. हे अध्यात्माचं ज्ञान असलेले जर विद्यार्थी यांनी जर महाराष्ट्राचं आणि देशाचं प्रतिनिधित्व केलं तर या जो महाकार चाललेला आहे, जे कसं राजकारणाचं पेव उठलेलं आहे, याला कुठेतरी लगाम बसेल. असं माऊलींचं कार्य खूप मोठं. योगेश महाराजांबद्दल म्हणायचं तर योगेश महाराजांचे आम्ही फॅन का आहोत? का योगेश महाराजांनी बंद पडलेले अनेक सप्ते चालू केले, अनेक कीर्तनकारांना ऊर्जा दिली, अनेक मुलींना कीर्तनासाठी संधी उपलब्ध करून दिली. त्यानंतर योगेश महाराजांनी संत निवृत्तीनाथ महाराजांची सर्वात मोठी महाराष्ट्रातील दिंडी त्यांची असते. प्रत्येक वर्षी त्यांना प्रथम क्रमांकाचा किताब मिळतो. आणि महाराज या कामाख्या देवीच्या साक्षीने, माऊली साक्षात पांडुरंगाच्या साक्षीने आपल्याला सांगतो का एक दिवस पांडुरंगाची पंढरपूरची महाराष्ट्रातली नाही या देशातली सर्वात मोठी दिंडी तुमची असेल. असं खूपच महान कार्य योगेश महाराजांचं चालतं. माऊलींना आपल्या कीर्तनामध्ये एक सर्वात मोठं सांगितलं का आपले खरे आई वडील कोण आहेत? आपले आई वडील खरे संतच आहेत. कारण की आपल्या जीवनामध्ये काहीच आपल्या सोबत येणार नाही. आपण जे अध्यात्माचं नाव घेऊ, काही संतांचं पूजन करू, हेच पुण्य आपल्या वाट्याला येणार आहे. असं खूप छान दिंडी इथं झाली. तर या दिंडीला माझ्या स्वराज्य ग्रुपच्या वतीने, सकल मराठा समाजाच्या वतीने, आमच्या समस्त शिंदे परिवार वनसगावच्या वतीने व आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीने योगेश महाराजांना, माऊलींना व आपल्या दिंडीला भरभरून शुभेच्छा देतो. या दिंडी आज हिचं 1लं वर्ष आहे. ही जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत ही दिंडी चालत राहो. या दिंडी दरवर्षी पुढच्या वर्षापासून महाराष्ट्रातली 1 नंबर दिंडी हो अशी शुभेच्छा देतो. असं खूपच छान कार्य इथं चाललंय आणि थांबतो. जय शिवराय.